जय गुरुदेव दत्त. मंडळी, आज पौष रविवार, सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि पूजा करत असतानाच आदित्य रानूबाईची कहाणी सांगितली जाते, वाचली जाते. आजच्या या दिवशी आदित्य रानूबाईची कहाणी वाचावी, ऐकावी आणि जमल्यास ती कोणाला तरी सांगावी, असं एक महत्व आहे. आणि हीच आदित्य रानूबाईची कहाणी आज आपण ऐकणार आहोत. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसत होत्या. त्या नागकन्या देवकन्याला ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता, तो मला सांगा. यावर नागकन्या देवकन्या म्हणाल्या, तुला कशाला रे वसा हवा, तू उचशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. यावरती ब्राह्मण म्हणाला, हे बायांनो, मी उतणार नाही, मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या नागकन्या देवकन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदित्यवारी मोन्यानं अर्थात मुकाट्यानं बसावं, सचे स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या नागपेलीच्या पानावरती रक्तचंदनाचे आदित्य रानूबाई काढावे, 6 रेगाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातो करावा, त्या 6 गाठी द्याव्या, पानफूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि 6 मास चाळावी, 6 मास पाळावी. मागे रक्त सतमे हे रथ पूर्ण करावं. संपूर्णच काय करावं, गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडं, तूप, मेवणा जेवू सांगावा. असेल तर चिरपोळी द्यावी, नसेल तर जोडगरसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा त्या ब्राह्मणानं केला आणि त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. राजाच्या राणीनं सांगितलं, हे ब्राह्मणा, भिवू नको, कापू नको, तुमच्या मुली आमच्या येथे द्या, आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या, असं ब्राह्मण त्या ठिकाणी विचारू लागला. तुम्ही माझ्या मुलीला दासी कराल, भटकी कराल. यावरती राणी म्हणाली, दासी करत नाही, भटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून दिलं. मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षानं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, तू ती ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारदीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल, असं सांगून ती मुलगी निघाली. तो त्याच्या मनात राग आला. तो तिथून निघाला. प्रधानाच्या घरी दिलेल्या मुलीच्या घरी आला. तिने पाहिलं आपला बाप आलेला आहे, म्हणून बसायला पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. यावरती ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तू ती अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू. घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली, 3 घेतली, बापाच्या हातात 3 दिली. त्यानं मनोभावानं आपली कहाणी ऐकवली. लेकीनं चित्तोभावे ती ऐकली. नंतर जेवण खावण करून बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे. जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलकावरती निघून गेला. आणि जिने कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी आली होती तिने आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या. यावरती दासी म्हणाल्या, आम्ही दासी प्रधानांच्या. प्रधानाच्या राणी जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे, फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या, असं प्रधानाच्या राणीनं सांगितलं. परसदारानं दासी त्या मुलाला घेऊन आल्या. नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोकरला, होन मोहरा भरल्या. बाबा, कुठं ठेवू नको, विसरू नको, घरी जाताना जतन करून घेऊन जा. वाटेस तो मुलगा तो कोहळा घेऊन जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळेच्या रूपाने त्या ठिकाणी आले. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं. देवानं दिलं, पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या रविवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या.
दासी म्हणाले, आम्ही दासी प्रधानांच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानांच्या राणीनं त्याला घरी नेऊन नवमा घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोकरून होन मोहराने भरून दिली. बाबा रे, कुठं ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले. हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवानं दिलं ते सारं कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखा प्रधानांच्या राणीने घरी नेऊन नवमाकू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोकरून होन मोहराने भरून दिला. बाबा रे, कुठं ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो मुलगा विहिरीत उतरला. तो नारळ गडबडून विहिरीत पडला आणि घरी गेला. आईने विचारलं, बाबा काय दिलं रे मावशीनं? त्यावरती मुलगा म्हणाला, आई ग, मावशीनं दिलं, पण ते दैवानं सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्यालाही प्रधानांच्या राणीनं घरी नेऊन नवमाकू घातला, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी ओनमोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आले. हातची शिदोरी घेऊन गेले. घरी गेला. आईनं विचारलं, बाबा रे काय दिलं मावशीनं? अगं आई, मावशीनं दिलं, पण ते सर्व दैवानं नेलं. पुढे पाचव्या आदित्यवारी आपण स्वतः राणी उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाव घातली, माकू घातली, पाटावर बसाय दिला. प्रधानांची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगाग चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं भोडावर धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामरं कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तर राजा बोलावाला आहे. राजा आला तसा घरी जायला निघाली आहे. एकमेकीला बहिणी बहिणीनं आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं. आपण पान वाढलं घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटारे दांडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मोळविक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे ती कहाणी ऐकली. त्याच्या लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे कशाला वसा? उचशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे दंडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. कोणी उपाशी नाही, कोणी तपाशी नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी आहे. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावी माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस राणी गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, पान वाढून घेतलं आणि कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटारे दंडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. कोणी उपाशी नाही, कोणी तपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिने चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो आला. सर्पानं खाल्ला होता. तोही आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथे मजलेस गेली. स्वयंपाक केला.
राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान करून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे दिंडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, तपाशी नाही, कोणी डोळा, मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोती होती, 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावी कहाणी सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास राणी घरी आली, स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले, लोहगंगाळ पाणी तापवलं. षड्रस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं कोण्या पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीवरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायण कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, माळ्याला, म्हातारीला, त्या राजाच्या राणीला, कानाडोळा, मांसाचा गोळा, या सर्वांना जसा लाभ झाला तसा आपणा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपन्न.